तर या सर्वांनी जेवायला मस्त असं तयार आहे बघा। नमस्कार राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग बघा लवकरच शूट करायचा आणि लवकरच अपलोड करायचं कारण सांगतो तुम्हाला। तर आज आहे गटारी स्पेशल। आता आपल्याकडे आकाड बोलतात, आता इकडे जर मुंबईकडे वर तर गटारी स्पेशल बोलतात। तर गटारीचं आता उद्यापासून आपलं श्रावण चालू होणारच आहे। तर आज दुपारपासूनच कोणी कोणी पाळतं आणि आज तर बुधवार आहे आणि त्याच्यामुळे उद्यापासून श्रावण महिना चालू होणार। तर गटारी स्पेशल ब्लॉग कंटिन्यू करा। आणि आता बघा मी आता दुसरं काय स्पेशल वगैरे असलं काय बनवणार नाही, मटनच बनवणार आहोत। तर बघा संडे स्पेशल तर असतंच, पण आता श्रावण महिना पाळणार आहे त्याच्यामुळे मग आज बनवायचं। मग महिनाभर परत मटन वगैरे खायचं नाही। घरचे कोण खातील कोण पाळतील काय माहीत नाही, पण मी तर पाळते। आणि तुम्ही श्रावण महिना पाळता की नाही ते पण कमेंट करून सांगा। आणि तुम्ही गटारी स्पेशल काय करणार आहे ते पण सांगा। तर चला माझी तयारी दाखवते तुम्हाला गटारी स्पेशलची। अजून मला स्वयंपाक वगैरे पण करायचं सगळंच। तर चला तुम्हाला दाखवते माझी कुठून तयारी चालू आहे ते। आता इकडे बघा मी इथे आता बाजरीच्या भाकरी करणार आहे, गॅसवरतीच करणार आहे, पण बाजरीच्या भाकरी करणार आहे। मटणासोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते। तांदळाची वगैरे भाकरी अजिबात असं खातात, मच्छीसोबत वगैरे छान लागते, पण मटणासोबत आहे ना बाजरीची भाकरी आणि रस्साच खूप छान लागतो। त्याच्यामुळे बघा इकडे बाजरीची भाकरी तयार केली। इकडे तवा पण ठेवलेला तापायला, इकडे गॅसवरती भात शिजत ठेवला आहे आणि अजून आहू गेलेले आहेत मटण आणायला। तर चला मटणाचा पण तुम्हाला ब्लॉग दाखवेल मी, रेसिपी वगैरे। तरी बघू आता जसं शूट करायला भेटलं तर दाखवेल, नाहीतरी बघू। चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि गटारी स्पेशल तुमचं काय आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 भाकरी होतात आणि इकडे मस्त अशी भाकरी थापून घेतलेली आहे। माझं किचन छोटा असल्यामुळे मी फरशीवरतीच भाकरी थापून घेते। तर इकडे तवासुद्धा मस्त छान तापलेला आहे बघा। तर बाजरीची भाकरी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा आपला व्यवस्थित तापला पाहिजे, नाहीतर मग बाजरीची भाकरी लवकर पचत नाही। ज्वारीची आणि तांदळाची भाकरी पटकन पचते, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं। बघा आता पाणी लावून घेतलं, बघू शकता पाणी लावून तर इकडे बघू शकता पाठीमागनं सुद्धा कशी आपली भाकर भाजलेली आहे बघा। अशा पद्धतीने ही भाकरी भाजायची आणि आता इकडच्या दुसऱ्या गॅसवरती ही भाकरी अशी आपल्याला भाजून घ्यायची बघा। भाकरी अशी फुगते सुद्धा, एकदम गॅसवरती केली ना तरी सुद्धा अशी छान होते, अशी पलटत राहायची। तुम्हाला जर बोळत वगैरे असेल ना तर तुम्ही मधून उलटान टाकून सुद्धा भाकरी भाजू शकता। आता मला हाताने भाकरी भाजायची सवय झाली आणि त्याच्यामुळे मी भाकरी हातानेच भाजते। बघू शकता इथं आपली भाकरी पाटणं आणि फुडणं पूर्ण अशी मस्त भाजून तयार आहे बघा। बघू शकता तुम्ही इथं छान अशी। आहे ना ज्वारीची पूर्ण भाकरी कशी बनवायची मऊ लुसलुशीत ते मी ब्लॉग टाकला होता। जर तुम्हाला बाजरीची भाकरी कशी बनवायची त्याचा ब्लॉग असेल कमेंट करून सांगा, मी स्पेशल त्याच्यासाठी एक ब्लॉग बनवेल। तर अशा पद्धतीने सर्वच भाकरी मी आता करून घेते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। इकडे बघा आता हो मटण घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं काम चाललेलं आहे चिरायचं। तर काही जास्त असे मोठे पीस नाही आहेत, पण थोडे थोडेसे म्हणून आता चिरायचे आहेत। कोणते थोडे थोडेसे आतले मोठे मोठे असतील तर ते चिरून घ्यायचे बघा। एकदम फ्रेश गावाकडच्या बोकडाचं मटण आहे बघा। याच ज्या तव्यामध्ये आपण भाकरी केल्या होत्या ना त्याच तव्यामध्ये मी इथे धने, दालचिनी, लवंग, मिरी, तीळ घेतलेलं आहे थोडंसं। तर बघा असं व्यवस्थित गरम तव्यामध्ये टाकल्यामुळे तडतडते। आणि इकडे जे सगळे असे मसाले आहेत, लाल मिरची पावडर आहे, जिरा पावडर आहे, ग्रेव्ही मटन मसाला आहे। आणि कांदे जिथे मी जास्त घेतले ते हे छोटे कांदे आहेत म्हणून जास्त घेतलेले आहेत आणि गावाकडचे कांदे आहेत। इथे एक टोमॅटो पण घेतलेला आहे, इकडे खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आहे ना अशा पद्धतीने बारीक करून जाळून घ्यायचं, म्हणजे की मसाला खूप छान होतो आणि रस्स्याला सुद्धा इतकं मस्त चव येते। 1-2 मिनिटामध्ये खोबरं अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। सर्वात महत्त्वाचं मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची। अशा पद्धतीने सगळा मसाला चिरून घ्यायचा आणि इकडे आपण खडा मसाला सुद्धा भाजून झालेला आहे, वाटून घ्यायचं मिक्सरला लावून। तर इथे बघा कुकर घेतला आहे, कुकरमध्ये तेल टाकून कांदा टाकलेला आहे। तर त्याच्यामुळे आता इथे मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि हे लावून घेतलेलं आहे। मटणाला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे।
फोडणीला घातलं की नाही लगेच कुकरचं झाकण अजिबात लावायचं नाही. थोडंसं 5 ते 7 मिनिटं सवस्त व्यवस्थित पाणी सुटू द्यायचं. मग गरम पाणी टाकायचं जितकं तेवढंच तुम्हाला हवं असेल तितकं, मग झाकून लावून घ्यायचं. मगाशी मी तुम्हाला लसूण सांगायचं विसरले. आता इकडे मटण शिजेपर्यंत आपण लसूण आणि मसाला बारीक करून घेऊया. हा लसूणसुद्धा गावाकडचा आहे, हे बारीक करून घेऊया. कांदा टोमॅटोसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत. बघू शकता 5 मिनिटांनी याला कसं पाणी सुटलेलं आहे. आमचं पाणी असं पाणी सुटलं की मगच पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं. 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर बघा मी त्याच तव्यामध्ये मस्त असा व्यवस्थित कांदा भाजून घेतलेला आहे. असं तव्यामध्ये वगैरे कांदा भाजला ना भांडी खराब व्हायचं टेन्शन नाही आणि तवा कांदासुद्धा मस्त भाजतो. अजून एक 2-3 मिनिटभर मी कांदा परतवून घेणार आहे. कुकरच्या सुद्धा 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत हाय फ्लेमवरती. आणि इकडे बघा अशा पद्धतीने हा मसाला वाटून घेतलेला आहे ठेचून वगैरे. आता आपल्याला फक्त कांदा वाटून घेऊन फोडणी टाकायचे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा इथे फोडणी टाकून घेतलेले आहे आणि कांदा लसूणची पेस्ट टाकली. अजून बाकीचे खाडे मसाले वगैरे थोडेसे टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला सगळे सुके मसाले घालून घ्यायचे. मग तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकता. तर इथे बघू शकता मस्त असा आपला मसाला सगळा फोडणी झालेला आहे. आणि मस्त असं याला तेल सुटेपर्यंत आपण असंच परतून घ्यायचं 4 ते 5 मिनिटं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचं, म्हणजे की जास्त खालून करपत वगैरे नाही आहे. चला, आणि जे आपलं शिजलेलं मटण आहे ना ते घालून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त आपला हा रस्सा तयार आहे. मला तुम्ही मटण ग्रेव्ही बनवली आहे. तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता. मला इथं एवढंच भारी आहे म्हणून मी इतकंच ठेवणार आहे. वरून मस्त अशी बारीक टाकलेली चिरलेली कोथिंबीर आहे. आणि 2 ते 3 मिनिट असं मस्त रस्सा उकळून घ्यायचा. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही गटारी स्पेशल काय केलं आहे तेही कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त राहा. बाय.